मुनगेकर. आमचे ऑफिशियल्स आम्हाला सिग्नल देत आहेत, मॅच ऑन केली जाते. गोलंदाजी ट्रॅकवर मितेश बाबल सज्ज होत आहेत. पहिला बॉल बॅटचा फ्लो वरती राहिलाय, उंची पाहायला मिळाली आहे. 30 सर्कलमध्ये प्रोटेक्शन आहे आणि पहिल्या बॉलवर गडी बाद झाले असते झेलच्या रूपामध्ये, परंतु त्यांना संधी मिळते. संधीचं सोनं करावं लागेल. पहिल्या बॉलवर गोल्डन डक झाले असते, परंतु या बॉलवर आपण जर पाहिलं तर एक धाव घेतली जाते आणि एक धावेने सांघिक धावफलक ओपन केले जात आहे. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी आयोजित भव्य दिव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित, त्या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 4. गोलंदाज तयार, ओव्हर पिच बॉल, त्याला मात्र काऊक कॉर्नरच्या दिशेने खेळले जात आहे. प्रोटेक्शन पाहायला मिळालंय, संधी मिळाली जाते आता अविनाश याला. पहिली संधी आपण पाहिली, लक्ष्मण याला मिळाली आणि त्यानंतर अविनाश. पहिल्या 2 बॉलवर गोलंदाज मात्र प्रयत्न करताना पाहायला मिळतोय, मात्र त्यांना क्षेत्ररक्षक साथ देत नाहीत. कारण क्षेत्ररक्षकाची भूमिका ही क्रिकेटच्या मैदानावर पहिल्या क्रमांकावर असते. क्रिकेटच्या मैदानावर क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज हे महत्वाचे घटक आहेत. साथ देणं गरजेचं आहे. अनिवार्य पॉवरप्लेचं पहिलं षटक हाताळलं जाते मितेश बाबल. सध्याच्या घडीला मितेश बाबल हे नाव सुद्धा चर्चेमध्ये आहे. गोलंदाज तयार, चांगला बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, ते फंबल झालेत आणि लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत 2 धावा. 2 धावांनी सांघिक धावफलक 4 या आकड्यावर पोहोचलाय. आमच्या सोबत उत्कृष्ट गुणलेखन केले जात आहे हितेश खवरे यांच्या माध्यमातून. 4 धावा झाल्यात. स्ट्राइक एंडला फलंदाज तयार, चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्स्ट्रा पॉवर दाखवण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय आणि 30 सर्कल मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव. चांगली गोलंदाजी केली जाते मितेश बाबल. अगदी कमी कालावधीत ज्या खेळाडूने आपलं नाव प्रसिद्ध केलंय, मितेश बाबल प्रचंड वेगासाठी ओळखले जातात. चांगला बॉल आणि वाईडिश लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. बॉलला स्टॉप केले जाते. सिंगल धाव. 6 धावा झाल्यात. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. 5 षटकांचा खेळ असणार आहे. किती धावांचं लक्ष समोरील संघासमोर ठेवलं जाईल. हाफ ट्रॅकर बॉल पाहायला मिळालाय. शॉर्ट पिच बॉल, त्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटचे क्षेत्ररक्षक यांनी मात्र त्या बॉलचा अंदाज घेतलाय, कॅचला जज केलाय आणि त्यानंतर विकेटचं पतन. फलंदाज बाद. लक्ष्मण बाद होत आहेत. संधी मिळाली होती आणि संधीचं सोनं नाही करू शकले. पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवर विकेट आलाय आणि पॉवर प्लेचं षटक सुद्धा संपलाय. आणि सचिन धामापूरकर हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. टीमचे कॅप्टन आहेत. ब्राह्मणदेव बागायत टीमचे कॅप्टन जात आहेत. कॅप्टनची भूमिका कशा प्रकारे असावी लागते त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावफलक जर पाहिलं तर 6 या आकड्यावर पोहोचलाय. 6 धावा झाल्यात. अविनाश मुनगेकर स्ट्राइक एंडला पाहायला मिळत आहेत. धावफलक 6 या आकड्यावर. गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. नंदकिशोर कांदळगावकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. स्ट्राइक एंडला अविनाश. चांगला बॉल मिड विकेटला. बॉलला फेकून दिले बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तारा स्पोर्ट तारा मुंबरी चॅम्पियनशिप षटकार. पुलर लेनचा बॉल, त्यानंतर बॉलला ओळखलं आणि त्यानंतर बॉलला फेकून सुद्धा दिलं बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी या प्रकारची गरज आहे. अशा प्रकारचे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. कारण आपण समोर जर पाहिलं युग वॉरियर्स बांदिवाडी या संघ आहे, यामध्ये सुद्धा फलंदाज आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाजी फलंदाजी करू शकतात. अष्टपैलू खेळाडू नावांची वृत्ती त्या संघामध्ये सुद्धा आहे. कौशिक जोशी असेल, मितेश बाबल असेल. गोलंदाज तयार होत आहेत. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. गुड लेंथवर टप्पा पडल्यानंतर बॉल थेट एसटी रक्षकांच्या दिशेने मार्गस्थ झालाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केली जाते. नंदकिशोर कांदळगावकर गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय. कमबॅक करणं गरजेचं आहे.
धाबा रोखाव्या लागणार आहेत, एका साईडने धाबा बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय, अलॉंग विथ द कार्पेट पाहायला मिळाला. स्ट्रोक स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला स्टॉप केलाय. सिंगल धाव घेतली जाते आणि धावफलक 13 या आकड्यावर पोहोचलाय. 13 धावा, 5 षटकांचा खेळ आहे. दुसरा सामना आपण जो पाहिला, 38 धावांची गरज विजयासाठी, त्यानंतर गोलंदाजांचं वर्चस्व. चांगला बॉल डिलिव्हर केला, प्रचंड वेग पाहायला मिळालाय. पुलरलेनचा बॉल नाही समजलाय. चांगली गोलंदाजी केली जाते, अफलातून गोलंदाजी केली जाते. गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय युग वॉरियर्स बांदेवाडी संघ. कारण कष्टाची पराकष्ट दोन्ही संघ करणार आहेत. अस्तित्वाची लढाई आहे, जिंकावंच लागेल. चांगला बॉल गलीमध्ये खेळलाय, प्रोटेक्शन नाही आहे. बॅक पॉइंटचे क्षेत्ररक्षक येणार, बॉलला स्टॉप करणार, तोपर्यंत एक धाव. 14 धावा झालाय. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 1.5 चा खेळ मागे पडलाय. शेवटचा बॉल शिल्लक असणार दुसऱ्या षटकातील. नंदकिशोर कांदळगावकर गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. चांगली गोलंदाजी ड्राईव्ह केली जात आहे समोरच्या दिशेने. प्रोटेक्शन पाहायला मिळेल, लॉंग ऑफला बॉलला स्टॉप करतायत. तोपर्यंत एकच धाव आणि एक धावेने दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही. एक धाव घेऊन दोन्ही फलंदाज समाधानी होत आहेत. पंचांचा सिग्नल. दुसऱ्या षटकाची सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं, 15 या आकड्यावर पोहोचलाय. 15 धावा झाल्यात. 15ला 1 अशी परिस्थिती आहे. लक्ष्मण जावी बाद झाले, त्यानंतर दोन्ही फलंदाजांनी पाया रचलाय. नक्कीच तुम्हाला पाया रचावा लागेल, चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल, कारण अस्तित्वाची लढाई आहे. या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होणार त्याला मात्र घरचा रस्ता धरायचा आहे. कारण या स्पर्धेचं विजेतेपद स्वीकारण्यासाठी अनेक संघ कष्टाची पराकष्ट करत असतात. ड्राईव्ह केले जात आहे गोलंदाजी ट्रॅकवर. मितेश भाबल सज्ज झालेत. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला केले जातं. डीप मधून क्षेत्ररक्षक येणार, बॉलला फील्ड करणार, तोपर्यंत एक धाव. धावफलक 16 या आकड्यावर पोहोचलाय. 16 धावा झाल्यात. स्ट्रायकिंग एंडला सचिन पाहायला मिळतात. राईट हँड ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. चांगला बॉल. पॉइंटचे क्षेत्ररक्षक फंबल झालाय. बॉलला स्टॉप करणार की नाही? बॉल आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये शर्यत. अखेरच्या क्षणी शर्यती त्या बॉलने जिंकले आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते क्षेत्ररक्षक सुद्धा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावफलक 20 या आकड्यावर पोहोचलाय. 20 धावा झाल्यात. प्रथमतः फलंदाजी करतोय ब्राह्मणदेव बागायत संघ आणि त्यांच्या विरुद्धामध्ये युग वॉरियर्स बांदेवाडी संघ. स्ट्रायकिंग इनला सचिन सज्ज आहेत. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. कॅचेस विन द मॅचेस. मैदानावर झालेली एक चूक आपल्याला विजयापासून दूर नेऊ शकते. त्यामुळे तुम्हाला ज्या ज्यावेळी संधी मिळणार क्रिकेटच्या पटलावर, क्षेत्ररक्षक असेल, फलंदाज असेल, गोलंदाज म्हणून असेल, त्यावेळी स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. एकदा का आपण स्वतःला सिद्ध केलं की प्रसिद्धी ही आपली आपणच होणार आहे. स्ट्रायकिंगला अविनाश मुनगेकर पाहायला मिळत आहेत. थोडासा हाफ ट्रॅकर बॉल. पंचांचा सिग्नल काय असणार पाहायचा आहे. पंच 1 बाउन्स देत आहेत. यानंतर अशा प्रकारे आपण बॉल हाताळला तो अर्थाच नो असणार आहे. गोलंदाज तयार. मितेश भाबल. चांगला बॉल. स्लोअर बॉल पाहायला मिळालाय. चेंज ऑफ फेस केलाय. गती परिवर्तन पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी मितेश देखील करत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. धावफलक जर पाहिलं 21 या आकड्यावर स्थिर आहे. धावांची लयलूट करावी लागेल. मितेश भाबल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. चांगला बॉल समोरच्या दिशेने बॉलला केलाय. प्रोटेक्शन पाहिलं मी लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, बॉलला स्टॉप करणार. तोपर्यंत सिंगल धाव. षटकाची सांगता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 22 या आकड्यावर पोहोचलाय.
हॅलो माईक चेक. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 22 या आकड्यावर पोहोचलाय. 22ला 1 अशी परिस्थिती आहे. प्रथमतः फलंदाजी करतोय ब्राह्मणदेव बागायत संघ आणि त्यांच्या विरुद्धामध्ये युग वॉरियर्स बांदेवाडी या संघ. tenniscricket.in माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या पाहत या स्पर्धेचा आनंद घेताय आणि असाच प्रतिसाद आपला या स्पर्धेला राहू दे. या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 4. यानंतर होणारा सामना या संघातील विजेता संघ आणि त्यांच्या विरुद्धामध्ये रॉयल नगर शिरगाव संघ अशी लढत असणार आहे. मात्र ही लढत महत्वाची आहे, अस्तित्वाची लढाई आहे, जिंकावंच लागणार आहे. गोलंदाज तयार, शुभम सज्ज होत आहेत. बॅटचा फ्लो वरती राहिलाय, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालाय. 9 मॅनस लँड मध्ये बॉल पडतोय. क्षेत्ररक्षक येणार, बॉलला स्टॉप करणार, एक्स्ट्रा कव्हरचे आणि तोपर्यंत 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 24 या आकड्यावर पोहोचलाय. अविनाश मुनगेकर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन आहेत. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला शुभम पाहायला मिळत आहेत. डाव्या शैलीचे गोलंदाज बॅटची लिडिंग एज घेतली आहे आणि बॉल थेट यष्टीरक्षक यांच्या दिशेने गेला. विकेटचं पतन, फसवलं जात आहे. कलात्मक गोलंदाजी, गोलंदाजांचं वर्चस्व या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं आहे. चांगली गोलंदाजी केली आहे, थोडेसे निराश असणार आहेत. अविनाश मुनगेकर चांगली फलंदाजी त्यांनी देखील केली आहे या स्पर्धेमध्ये. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 1 2 3 हॅलो चेक. मैदानाच्या आतमध्ये मंगेश पालव दाखल होत आहेत. जबाबदारी असणार आहे, जबाबदारीने खेळावं लागेल, कारण धावांची लयलूट करणं गरजेचं आहे. कारण समोर जर पाहिलं तर युग वॉरियर्स बांदेवाडी या संघ आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण शुभम यांना पाहतोय. स्ट्रायकिंग इनला फलंदाज मंगेश पालव सज्ज झाले. डाव्या शैलीचे फलंदाज मंगेश पालव, डाव्या हाताचे गोलंदाज शुभम आहेत. ऑन साइडला बॉलला खेळलाय, प्रॉपर टायमिंग नाही झालाय. अलॉंग विथ द कार्पेट बॉल खेळला जातोय. सिंगल धाव. धावफलक जर पाहिलं दोन धावा घेतले तर धावफलक 26 या आकड्यावर पोहोचलाय. एकेरी दुहेरी धावांवर जास्त भर दिले जाते, तेच तर क्रिकेट आहे. पण आता जगात आपण जर पाहिलं, एखादा फलंदाज चौकार षटकार खेळतो तो खरा फलंदाज. चांगला बॉल ऑन साइडला बॉलला केलाय, प्रोटेक्शन आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आहेत. बॉलला स्टॉप केल्या, 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. एकच धाव घेतली जाते. धावफलक जर पाहिलं 27 या आकड्यावर पोहोचले. स्ट्रायकिंग एंडला सचिन आहेत. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, नाही यशस्वी झालायत. आणि थेट आपण जर पाहिलं तर यष्टीरक्षक यांच्या दिशेने बॉल निघून गेलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शॉर्ट पिच बॉल, त्याला मात्र पुल केलाय, बॉलला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तारास्फोट तारामुंबरी चॅम्पियनशिप षटकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 33 या आकड्यावर पोहोचलाय. आता मात्र शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक असणार आहे. 5 षटकांचा सामना, 33 धावा 4 षटकामध्ये केल्या आहेत ब्राह्मणदेव बागायत टीमने. आणि आता हे शेवटचे षटक निर्णायक षटक असणार आहे. हाणामारीचे षटक, सीमांत षटक आणि या षटकामध्ये किती धावांची लयलूट, टार्गेट सेट करणारं षटक. कारण आपण जर पाहिलं तर 33 धावा पहिले 4 षटकामध्ये झाल्या आहेत. आता मात्र शेवटचं षटक असणार आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहेत गोलंदाज
परेश सनी दाखल झालेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी जबाबदारीचं षटक असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहिलं तर मंगेश पालव पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल, लेग स्टिक वरचा बॉल होता आणि पंचांचं उचलून धरलाय. LBWच्या स्वरूपामध्ये विकेट बहाल करावा लागतो. लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद झालेत. मिस्टर मंगेश पालव बॅक टू द डगआउट बॉक्स. आणि मैदानाच्या आतमध्ये अर्जुन दाखल होत आहेत. सेकंड मॅच मध्ये आपण पाहिलं तर अर्जुन याने चांगली गोलंदाजी केली होती आणि परंतु त्यानंतर फलंदाजांची साथ त्यांना मिळाली नाही आणि अखेरच्या क्षणी 38 धावांचा पाठलाग ब्राह्मणदेव बागायत संघ करू शकला नाही आणि संदेश 11 देवगड संघाने त्या सामन्यामध्ये विजय संपादन केला. अर्जुन दाखल झालेत. परेश सनी आहेत. पहिल्या बॉलवर विकेट त्यांना मिळालाय. चांगला बॉल, पुलरलेनचा बॉल, लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन. बॉलचा अंदाज घेतला होता परंतु अखेरच्या क्षणी हा बॉल मायाभूमीला दान केला गेला आणि जीवनदान मिळत आहे. फलंदाज अर्जुन याला 35 धावा झाल्यात. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. वाईट यॉर्कर म्हणावं लागेल. ऑफ स्टिकचा थोडासा बाहेर बॉल पिचिंग केलाय. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने गेलाय. धावबाद व्हावं लागते रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद होतात अर्जुन. क्रिकेटमध्ये ज्याला आत्महत्या म्हटलं जातं तो क्षण आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन. अर्जुन बाद झालाय. आता मात्र विराज दाखल होत आहेत. अजूनही 4 बॉल असणार आहेत. आपण किती नंबरवर येऊन फलंदाजी करता याला क्रिकेटमध्ये महत्त्व दिलं जात नाही. आपण क्रिकेटमध्ये आल्यानंतर कशा प्रकारे फलंदाजी करणार, किती धावांची लयलूट करणार, किती बॉल असणार, त्यामध्ये आपलं काय कॅल्क्युलेशन असणार ते देखील गरजेचं आहे. चांगला बॉल समोरच्या ड्राईव्ह केलाय. प्रोटेक्शन पाहायला मिळालं. मितेश बाबल स्क्रीनवर आले आहेत. प्रचंड वेगाने एक धाव आणि दुसरी धाव प्रचंड वेगाने घेतली की नाही, परंतु आता तिसऱ्या पंचांचं काम वाढलंय. कंट्रोल रूम मध्ये काम वाढलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे हा मात्र निर्णय पाठवलाय. म्हणजे तिसरे पंच ऑफिशियल्स दीपक धुरी सर tenniscricket.in कंट्रोल रूम मध्ये आता जोडले जात आहेत. OUT आउट. फलंदाज बाद झालायत. पॉपिंग क्रीज नाही सहजरित्या करू शकले कारण कॉल झाला होता, कॉलबॅक दिला होता, परंतु क्रॉस लाईन मितेश भाबल त्या बॉल पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर परफेक्ट बॉल, परफेक्ट थ्रो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला झाला आणि त्याचमुळे फलंदाज बाद झालेत. आकाश बाद झालेत. विराज बाद होत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल होत आहेत. आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मिड विकेटला बॉलला खेळले जात आहे. बॉल 1 बाउन्स रोप सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. बंटी केरकर सर आम्हाला सिग्नल देत आहेत. आमचे ऑफिशियल्स आहेत. बॉलवर 4 धावा आहेत. बॉलचा प्रवास हा मात्र 4 धावांसाठी गेला आहे. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. पण पाहतोय ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये. आमचे मेन अंपायर बंटी केरकर सर, स्क्वेअर लेग अंपायर एम्ब्रोज अल्मेडा सर. गोलंदाज तयार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉलला ओळखलं आणि बॉलला फेकून दिले बाउंड्रीच्या बाहेर. लॉंग ऑफ क्षेत्राच्या डोक्यावरून बॉल हवाई सपर. दॅट्स अ मॅसिव्ह 6. द बॉल हॅज गॉन आउट ऑफ द पार्क.
हा जबरदस्त षटकार आणि बॉल थेट मैदानाच्या बाहेर गेलाय. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या बॉलवर षटकार आलाय. म्हणजे काय घडणार हे मात्र पाहायचं आहे. 6 धावा ऍड केल्यानंतर सांघिक धावफलक पोहोचलाय 46 या आकड्यावर. प्रथमतः फलंदाजी करत असताना ब्राह्मणदेव बागायत संघाने 46 धावा बनवल्यात आणि 47 धावांचं लक्ष ठेवलंय युग वॉरियर्स बांदेवाडी संघासमोर. सचिन धामापूरकर यांचं मात्र योगदान लागलंय इनिंग मध्ये. वैयक्तिक 23 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. एक वादळी खेळी केली आहे कारण ते कॅप्टन होते. कॅप्टनची भूमिका कशा प्रकारे असावी लागते याचं उत्तम उदाहरण म्हणजे सचिन धामापूरकर. 23 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. आता विजयासाठी 47 धावांची गरज असणार आहे. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. कॅच सुटल्या आणि त्यानंतर प्रतिकार केलाय, हल्ला केलाय तो म्हणजे फलंदाज सचिन याने आणि त्यानंतर धावफलक 46 आकड्यावर पोहोचलाय. 47 धावांची गरज असणार आहे. 5 षटकामध्ये 47 धावांची गरज. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ घरचा रस्ता धरणार हे प्रश्न प्रेक्षकांसाठी देखील निर्माण होत आहेत. आणि त्यानंतर जसा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तसा समालोचन कक्षामधून आवाज ऐकायला मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गोड आवाज सन्माननीय श्री प्रदीप देऊलकर सर. तोपर्यंत मी समालोचक पंकज लाड काही वेळासाठी प्रेक्षकांची रजा घेतोय. तोपर्यंत आवाज ऐकूया प्रदीप देऊलकर सर. धन्यवाद. धन्यवाद पंकज लाड. नमस्कार, सहर्ष स्वागत SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरनं आपल्या सर्व तमाम क्रीडा रसिक आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले गेले आहेत त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई आयोजित भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा शुभारंभाचा दिवस आणि शुभारंभाच्या दिवसातील सामना क्रमांक 4 मैदानावरती 2 पराभूत संघांमध्ये युग वॉरियर्स बांदेवाडी विपक्ष ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघ. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 तारा स्पोर्ट्स तारा मुंबई यांचकडून आणि कायमस्वरूपी चषक पुरस्कर्ते आहेत सन्मान श्री खवळे महागणपती ट्रस्ट अध्यक्ष सन्मान श्री सूर्यकांत विष्णू खवळे यांचकडून. स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 आणि पुरस्कर्ते आहेत सन्मान श्री अजय सुधाकर नानेरकर यांचकडून. कायमस्वरूपी चषक पुरस्कर्ते आहेत श्री खवळे महागणपती ट्रस्ट कार्यवाह सन्मान श्री अक्षय महेंद्र खवळे यांचकडून. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 10,000 रुपये श्री विठ्ठल रखुमाई मंदिर तारा मुंबई यांचकडून. कायमस्वरूपी चषक श्री खवळे महागणपती ट्रस्ट अध्यक्ष सन्मान श्री सूर्यकांत विष्णू खवळे यांचकडून. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 10,000 कैलासवासी दिनेश वासुदेव राजम स्मरणार्थ सन्मान श्री दीपक वासुदेव राजम यांचकडून आणि कायमस्वरूपी चषक पुरस्कर्ते आहेत श्री खवळे महागणपती ट्रस्ट कार्यवाह सन्मान श्री अक्षय महेंद्र खवळे यांचकडून. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर आणि मालिकावीरासाठी आकर्षक LED TV पुरस्कर्ते आहेत श्री दीपक भगवान खवळे व बंधू. त्याचप्रमाणे स्मार्ट वॉच आहे श्री पप्पू जाधव यांचकडून. उत्कृष्ट फलंदाज मिक्सर आहे आणि पुरस्कर्ते आहेत कैलासवासी सुलोचना रमाकांत गोलतकर स्मरणार्थ सन्मान श्री प्रफुल्ल रमाकांत गोलतकर याचकडून. वळूया मैदानाकडे. अर्थात दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होताना दिसतोय. दोन्ही संघांसाठी डू ऑर डायचा हा सामना असेल. करो या मरोची लढाई असेल. इथून पराभूत संघाला संधी नाही. जो संघ या सामन्यामध्ये पराभूत होईल या स्पर्धेतना निरोप घ्यावा लागेल. अर्थात कुठच्या संघाचा प्रवास या सामन्यामध्ये समाप्त होतोय. रोशन आणि दिनेश ही सलामीची प्रारंभीची जोडी
युगा वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघाचे इथं ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाकडनं प्रारंभीचं षटक हाताळलं जात आहे. आकाश दूरपर्यंत सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू हाफ ट्रायकर खेळण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक झपकन येतोय चेंडूवरती. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय. धाव फलकावर नाममात्र 1 धाव. तर नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय दिनेश. अवघ्या 47 धावांचं आव्हान. यावेळी उजव्या यष्टीवरती शपल होतोय. खेळण्याचा अंदाज चुकलाय. यष्टीरक्षक झेल खाली येतोय आणि यष्टीरक्षक याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय. यशस्वी झेल म्हणावं लागेल. पहिला गडी बाद होतोय युगा वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघाचा. थोडासा निराश होतोय स्वतःवरती आणि निताश आणि मनाने माघारी परतावं लागतंय युगा वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघासाठी. प्रथम फलंदाजी करताना ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाने 46 धावा जमवल्या. 47 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय SMG हायस्कूल देवगडच्या या भव्य मैदानावरती. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय आपण tenniscricket.in आणि स्पर्धेतील ऑफिशियल्स मिस्टर अँब्रोस अल्मेडा, मिस्टर दीपक दुरी आणि मिस्टर गोविंद उर्फ बंटी केरकर. आमच्यासोबत गुणलेखक मिस्टर हितेश कवळे आणि कॉम्बॉक्समध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ समालोचक निवेदक सन्मान श्री राजाजी सामंत, देवगड तालुक्यातले सुपुत्र, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील प्रमुख आयोजक सन्मान श्री उत्तमजी मुनगेकर आणि युवा समालोचक पंकजी लाड, मी प्रदीप देवलकर यासहित यूट्यूबची टीम या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे तारा स्पोर्ट्स, तारा मुंबईचे सर्व मंडळाचे आयोजक, नियोजन सदस्य, सर्व कमिटी आणि यांच्या अथक प्रयत्नांमधून ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शुभारंभाचा दिवस. गोलंदाज यावेळी सज्ज होतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेट एंडने. टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळी जमिनीला घरंगळत जातोय. मिड विकेट बाउंड्रीवरती शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत क्षेत्ररक्षकाला. चेंडूची परती ही विलंबाने होताना दिसत आहे. अर्थात एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे वळताना दिसत आहेत युगा वॉरियर्स बांदेवडे क्रिकेट संघासाठी. कौशिक ज्याने खातं उघडलंय दुहेरी या धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते नाममात्र 3 धावा 1 गडी बाद. क्षेत्ररक्षण पाहिलं. पॉइंट कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, त्याचप्रमाणे डीप काऊ कॉर्नर वरती क्षेत्ररक्षक. यावेळी चांगला चेंडू, वेगवान चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. जसा चेंडू आलाय तसा त्याच वेगाने निघून जाताना दिसतोय. प्रयत्न होता फलंदाजाचा आडव्या बॅटने खेळण्याचा, तो यावेळी निष्फळ ठरताना दिसतोय. अर्थात SMG हायस्कूलचं मैदान पाहिलं तर ओपन ग्राउंड, मात्र या ओपन ग्राउंड वरती कलात्मक फटके पाहायला मिळत नाही. अर्थात ती संधी आहे फलंदाजांजवळ, कारण तुमच्यासाठी खाली क्षेत्र खूप पाहायला मिळत आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात, मात्र क्षेत्ररक्षण करताना अडखळताना दिसतोय. परिणामी प्रतिस्पर्धी संघाला एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसतंय. ज्या एकेरी धाव संख्येने धाव फलक बदललाय नाममात्र 4 धावा 1 गडी बाद. डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे. पाठलाग 47 धावांचा आणि 47 धावांचा पाठलाग करताना उत्तर पाहायला मिळत आहे ते 4 धावा 1 गडी बाद. आकाश यावेळी डाव्या यष्टीवर खोलवर टप्प्याचा चेंडू, मिड विकेटच्या डोकीवरनं चेंडू टलवलाय. अर्थात जी क्षेत्ररक्षणामध्ये खाली क्षेत्र होतं त्या क्षेत्राचा वापर केला गेलाय आणि चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर तारा स्पोर्ट्स तारा मुंबई मधील खणखणीत चौकार पाहायला मिळतोय तो 4 धावांसाठी. सीमारेषेच्या बाहेर तारा स्पोर्ट्स तारा मुंबईचे सर्व सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. लवकरात लवकर चेंडू आतमध्ये कसा येईल याकडे मात्र एक मोठ्या सदस्यांपासून छोट्या सदस्यांपर्यंत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धावा नाममात्र धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. एक सफलता मिळाली आकाशला, मात्र या एका सफलतेच्या प्रयत्नात 8 धावा खर्च केल्या आहेत. 47 धावांचा पाठलाग युगा वॉरियर्स बांदेवडे क्रिकेट संघाकडनं पाहायला मिळतोय, बांदेवाडी संघाकडनं पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला दोन्ही संघांसाठी ही खूप महत्वपूर्ण लढत असेल, कारण इथून पराभूत संघाला संधी नाही आहे. जो संघ सामना जिंकेल रॉयल शिरगाव क्रिकेट संघाविरुद्ध लढत द्यावी लागेल, तर एका बाजूने संदेश 11 देवगड क्रिकेट संघ क्वार्टर फायनल मध्ये वाट पाहतोय की दुसरा कुठचा संघ असेल जो क्वार्टर फायनल मध्ये आपल्या विरुद्ध खेळेल.
अर्जुन वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाज यावेळी सफल झालाय. खेळण्याचा प्रयत्न होता डीप लॉंग लेग, डीप फाईन लेगच्या दिशेने. प्रयत्न राहतोय. प्रयत्न निष्फळ ठरताना दिसतोय. चेंडू निर्धाव गल्ल जातोय. तो गोलंदाज अर्जुनच्या गोलंदाजीवरती. कौशिक उजव्या शैलीचा फलंदाज. लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. डीप काव कॉर्नरला वायडिश लॉंगनवरनं फेकी येताना दिसतंय. ती गोलंदाज याच्या हातामध्ये. अर्थात एकेरी धावेवरती समाधान मानावं लागलंय. एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. नाममात्र 9 धावा 1 गडी बाद. 47 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय युग वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघाकडनं. पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप लॉंग लेग वरती. एकेरी धाव वेगाने पूर्ण झाली. पावलं वळतायत. मोर्चा वळवला गेलाय दुहेरी धावसंख्येकडे. फेकीमध्ये ती ताकद नव्हती. अचूक फेकी नव्हती. या संधीचा फायदा उठवत दोन्ही खेळाडूंची पावलं वळली आहेत ती दुहेरी धावसंख्येकडे. दोन या धावसंख्येने धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या ही दुहेरी अंकात 11 धावा 1 गडी बाद. टाळ्यांचा निनाद केला जातोय. खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न. जरी आव्हान हे सोपं वाटलं तरी मात्र क्रिकेटच्या मैदानावरती बऱ्याच वेळा ते कठीण होऊन बसताना पाहायला मिळत आहे. पदलालित्य पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज ओळखतोय अर्जुन. चेंडूचा टप्पा हा गुड लेंथ वरती आणि गुड लेंथ वर चेंडू पडल्यानंतर हलकीशी उसळी पाहायला मिळाली. जो अंदाज यावी फलंदाज कौशिकचा चुकलाय. निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय अर्जुनच्या गोलंदाजीवरती. आखूट टप्प्याचा चेंडू वायडेश लॉंगनवरती. झेल म्हणावं लागेल. सुरुवातीला वाटत होतं सहज झेल, त्यानंतर थोडा मागे सरकला आणि शेवटच्या क्षणी झेपावत लीला झेल टिपला गेला. कौशिकची खेळी समाप्त होताना रोशनची खेळी समाप्त होताना दिसतंय युग वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघाचा. यावेळी फलंदाज तंबूच्या आश्रयाला. क्षेत्ररक्षक सचिन, क्षेत्ररक्षक केतन आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल केतनचं. नवीन फलंदाज मितेश बाबल यावेळी मैदानाच्या आतमध्ये. उंच देह यष्टी लाभलेला खेळाडू. जवळपास दर्शन बांदेकरच्या आसपास असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि अष्टपैलू खेळाडू. हो, यावेळी चांगला ड्राईव्ह केलाय. चेंडू येतोय तो कव्हर क्षेत्रामध्ये. एकेरी धाव प्राप्त होताना दिसाय. ज्या एकेरी धावसंख्येने मितेश आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली आहे. 12 धावा 2 गडी बाद. 12ला 2, 47 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. प्रति षटकांमध्ये 6 धावांची सरासरी पाहायला मिळाली. ती 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सामना दोलायमान स्थितीत पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना समान संधी. आतापर्यंत 2 षटकं सुरेख हाताळली गेली ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाकडून. कारण दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्वपूर्ण असेल. डू ऑर डाय, करो या मरोची स्थिती असेल या मैदानावरती. कारण जो संघ पराभूत होईल या स्पर्धेतना गाशा गोंधळावं लागेल. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी आकाश, ज्याने या अगोदरच्या षटकामध्ये एक नेत्रदीपक झेल टिपला होता. लेफ्ट आर्म राऊंड विकेट एंडने सुरुवात केली आहे. मात्र पहिला चेंडू यावेळी उजव्या श्रीच्या बाहेर भरकटला जातोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्बळ येताना दिसतोय आणि अवंतर धावसंख्येने धावफलक बदललाय. 13, 2 गडी बाद. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीमधील अचूकता शोधावी लागेल. गोलंदाजाच्या दृष्टीने ते खूप महत्वाचं असतं की तुम्ही किती वेगामध्ये चेंडू हाताळता यापेक्षा तो चेंडू किती अचूक टप्प्यावर हाताळता याला गोलंदाजीमध्ये खूप महत्वपूर्ण असतं. हो, यावेळी फसवा चेंडू. अर्थात मितेश बाबलला इथं मात्र अंदाज चुकवायला लावलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तो डावकर शैलीचा गोलंदाज आकाशचा नशिबाची साथ मिळाली मितेश बाबलला आणि एकेरी धावसंख्येने 14, 2 गडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धारित 5 षटकांचा हा सामना. 5 षटकांमध्ये 47 धावांचा पाठलाग युग वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघाला.
यावेळी अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, फटका तेवढा ताकदवान नव्हता, संपर्क अचूक नव्हता चेंडू आणि बॅटमध्ये. परिणामी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरी धाव निघाली, ज्या एकेरी धाव संख्येने 15-2 गडी बाद. रिव्हर्स स्वीपचा फटका, अर्थात रिव्हर्स स्वीपचा फटका टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिला तर नक्कीच आठवण येईल सनम साळगावकर, सहदेव बहिरे, त्याचप्रमाणे विकास कदम असे सिंधुदुर्गातले काही खेळाडू आहेत ज्यांच्याकडे हे कलात्मक फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ यावेळी चांगला चेंडू, लोअर फुल टॉस. मितेश बाबलला इथं मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेळण्याचा अंदाज चुकलाय मितेश बाबलचा आणि इथं मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. तिसरा गडी बाद होतोय युग वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघाचा. मितेश यावेळी तंबूच्या आसऱ्याला. क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही आहे. ज्या ज्यावेळी चुका होतील परिणामांना सामोरं जावं लागेल. मितेश बाबलकडनं चुकी झाली, बॅकफुट वरती गेला, एष्ट्या समोर दिसल्या आणि चेंडूने सरळ वेध घेतलाय तो एष्ट्यांचा. थोडस निराश असेल मितेश बाबल. लोअर फुल टॉस चेंडू होता, अर्थात ड्राईव्ह करू शकला असता, मात्र इथं खेळण्याचा अंदाज चुकलाय मितेश बाबलकडनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परेश सनिये. परेश सनिये या खेळाडूचा विचार केला तर दीपमंदिर तांबर्डेक या गावामधनं येणारा हा खेळाडू आणि त्या गावाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. श्री अमोल भरत जोशी नक्कीच आजच्या दिवसामध्ये चांगलं जेवण आम्हाला, आणि दरवर्षी त्यांचं खूप मोठं योगदान असतं. जे ऑफिशियल्स असतात त्यांच्या जेवणाची काळजी, त्यांना जेवण कशा प्रकारे वेळेत आपण देऊ आणि त्यामध्ये काटेकोरपणे त्यावरती त्यांची पूर्णपणे नजर असते. खूप खूप मनापासून धन्यवाद. आकाश यावेळी पुन्हा एकदा सज्ज, लेफ्ट हॅम राऊंड विकेट एंडने. हो यावेळी चांगला चेंडू, थोडासा चेंडू स्टेअर केलाय परेश सनियेने, चेंडूला दिशा दिली आहे आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल एकेरी धावेची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळताना पाहायला मिळाली. 2 धावा, ज्या दुहेरी धावसंख्येने परेश सनिये आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली आहे. 17 धावा, 3 गडी बाद. चांगली फलंदाजी करावी लागेल युग वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघाला. तर दुसऱ्या बाजूने ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला खूप दूरवरनं आपण आलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये. आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल या सामन्यामध्ये, कारण हा डू ऑर डायचा सामना आहे. चांगला चेंडू, थोडीशी गती कमी होती या चेंडूवरती. परेश सनियेकडनं प्रयत्न जरूर झाला मोठा फटका खेळण्याचा, मात्र खेळण्याचा अंदाज चुकला जातोय परेश सनियेचा. चेंडू निर्धाव सांगता होताना दिसतंय आकाशच्या गोलंदाजीवरती. गोलंदाजीमधील विविधता पाहायला मिळते. कधी वेगवान चेंडू, कधी स्लोवर वन, कधी आतमध्ये चेंडू आणताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश नावाचा गोलंदाज. फुल टॉस, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग वरती अचूक फेकी नव्हती. सुदैवाची साथ म्हणावी लागेल ती परेश सनियेला. एकेरी धाव निघाली. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 18 धावा, 3 गडी बाद. 2 षटकं, 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 12 चेंडूंवरती विजयासाठी 29 धावांची आवश्यकता असेल. सामना थोडासा दूर पाहायला मिळतोय युग वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघाला. परेश सनिये ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता, संकटमोचक व्हावं लागेल. अर्थात युग वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघाचा विचार केला तर परेश सनिये असा खेळाडू आहे, विजय आणि पराभव मध्ये उभा राहणारा खेळाडू आहे. ठरवलं तर सहज सामना जिंकून देऊ शकतो युग वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघाला. तर दुसऱ्या बाजूने सचिन धामापूरकरची वर्णी लागतंय. हे षटक खूप महत्वपूर्ण असेल. या षटकामध्ये जर धावा कमी निघाल्या, दबाव वाढत जाईल प्रतिस्पर्धी क्रिकेट संघावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट, फुलर लेंथ, वेगवान चेंडू, डीप लॉंग ऑफ वरती फटका पाहायला मिळतोय, मात्र क्षेत्ररक्षक थोडस दूर पाहायला मिळाला आणि याच संधीचा फायदा उठवत एकेरी धावेची पावलं दुहेरी धावसंख्येकडे. 20 धावा, 3 गडी बाद. 27 धावांची आवश्यकता असेल.
चांगला चेंडू, वेगवान, थोडासा दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय, चेंडू स्क्वेअर, अतिरिक्त धाव निघाले आणि अतिरिक्त धावसंख्येने धाव फलक बदललाय. 21 3 गडी बाद, 26 धावांची आवश्यकता असेल. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. झेल टिपण्याची नामी संधी, यशस्वी झेल म्हणावं लागेल. ताकद नव्हती या फटक्यावरती परेश सनियेकडनं आणि चौथ्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय युगा वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघासाठी. परेश सनिये ब्राह्मणदेव बागायत संघ शुभम राऊळचे वर्णी लागतंय. मधल्या फळीतील फलंदाज, अर्थात आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर सोबत ठेवावा लागेल. तो आत्मविश्वास फलंदाजांमध्ये पाहायला मिळत नाही. कौशिक आणि कौशिकला साथ देण्यासाठी शुभम राऊळ यावेळी मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू हवेमध्ये, अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. झेल टिपण्याची नामी संधी होती. उलट दिशेने जाऊन झेल टिपणं थोडंसं कठीण असतं. नॉन स्ट्राईक वरती जोखीम पत्करली आणि इथं मात्र नक्कीच क्रिकेट म्हटलं की ताळमेळ खूप महत्वाचं असतं आणि ताळमेळ चुकलाय. एका फलंदाजाला माघारी परतावं लागेल. ना तूने कॉल किया ना मैंने सुना, रनआउट का तिकीट कन्फर्म निकला. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ नव्हता. अर्थात 2 धावा निघाल्या होत्या. तिसऱ्या धावेसाठी इथं मात्र प्रयत्न झालाय आणि परिणामी नॉन स्ट्राईक वरती काम तमाम केलाय सचिन धामापूरकरने. तेवीस धावा. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सामना थोडासा दूर पाहायला मिळतोय युगा वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघाला. ओ यावी चांगला चेंडू डाव्या वरती पायचीचा फील उचलून धरलाय सचिन धामापूरकरने आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. 5वा गडी बाद होतोय युगा वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघाचा. सचिन धामापूरकरची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की हे षटक खूप महत्वपूर्ण असेल. ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघासाठी ते सचिन धामापूरकर हाताळताना दिसतोय आणि जो विश्वास आपल्यावरती दिला गेला होता त्या विश्वासाला सार्थकी ही गोलंदाजी पाहायला मिळत आहे सचिन धामापूरकरची ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. युगा वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघावरती आता मात्र दबाव वाढताना दिसतोय. फलंदाज बाद झाले आहेत. जणू बाद होण्याची शृंखला मैदानावरती पाहायला मिळाली. तो आत्मविश्वास पाहायला मिळाला नाही. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये, कारण इथून जर तुम्ही पराभूत झालात तर तुम्हाला या स्पर्धेतना निरोप घ्यावा लागेल. टाटा बाय बाय नमस्कार करावा लागेल. धाव फलक पाहायला मिळतोय 23 धावा. 24 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि 24 धावा. मोठे फटके नितांत गरजेचे असतील आणि जोपर्यंत मोठे फटके निघत नाहीत या सामन्यामध्ये परती करणं थोडंसं कठीण होऊन बसेल युगे वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघाला. डावकर शैलीचा नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये तर सचिन धामापूरकर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कंबर कसली आहे ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघासाठी आणि कर्णधार ही खूप मोठी जबाबदारी असेल. वेगवान चेंडू वेगाच्या नादात लाईन अँड लेंथ वरनं भरकटताना दिसतोय. दिशा खूप महत्वाची असते आणि जर दिशा चुकली तर माणूस नक्कीच भरकटणं आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज भरकटलाय. अवांतर धाव
आणि सांघिक धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 24-6 गडी बाद. यावेळी कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली. एकेरी धाव निघाली आणि एकेरी धाव संख्येने पावशतक फलकावर लागलाय. 25-6 गडी बाद. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. बॉल कुठं लागला आणि असं कमी वेळामध्ये निरीक्षण करून तो योग्य निर्णय दिला जातो. नक्कीच कौतुक करावं लागेल पंचांचं. आमचे ऑफिशियल्स मिस्टर गोविंद उर्फ बंटी केरकर, मिस्टर अमरोज अल्मेडा आणि मिस्टर दीपक दोरी. मंगेश पालो पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवून देतोय. सामना थोडासा लांब करून ठेवलाय. येणारे 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता असेल. युगे वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघाला एखादा चमत्कारच या सामन्यामध्ये वाचवू शकतो. तो चमत्कार दाखवावा लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक नव्हता. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. मिड विकेट वरती क्षेत्ररक्षण झालंय. एकेरी धाव निघेल. ज्या एकेरी धाव संख्येने 26-6 गडी बाद. 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेल टिपण्याची नामी संधी. झेल यावेळी मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय. झेल सुटतोय. 2 धावा निघालायत आणि दुहेरी धाव संख्येने धावफलक पुढे सरकलाय. 28-19 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडू 19 धावा. अको टप्प्याचा चेंडू डीप स्कोर लेग वरती फटका निघतोय. चेंडूची फेकी होईल. एकेरी धाव निघेल. आता मात्र चित्र स्पष्ट झालंय की एका संघाला या स्पर्धेतना माघार घ्यावी लागेल. प्रवास थांबेल. देहबोली सांगून गेली आहे युग वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघाची की हा सामना त्यांच्या हातून निसटलाय. चांगला चेंडू, वेगवान चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. मिड विकेट बाउंड्री वरती संरक्षण पाहायला मिळत आहे. चेंडूची फेकी होईल. एकेरी धाव घेण्याची संधी आणि आता मात्र चित्र आहे 1 चेंडू 18 धावांची आवश्यकता. रॉयल शिरगाव क्रिकेट संघाने तयार राहायचं आहे. चांगला चेंडू, वेगवान, ब्लॉक होल मध्ये चेंडू होता आणि या सामन्यामध्ये 17 धावांनी विजय संपादन करतोय. ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघ आपलं आव्हान जिवंत ठेवलंय अजूनही या स्पर्धेमध्ये. तर दुसऱ्या बाजूने या स्पर्धेतना निरोप घ्यावा लागतोय. आपला प्रवास थांबतोय. युगे वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघ तुमच्या पुढील वाटचालीसाठी तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी या मंडळाकडनं मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही चांगला खेळलात, चांगला खेळ संपन्न केलात. मात्र नाण्याच्या 2 बाजू आहेत, विजय आणि पराभव. आणि नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये युगे वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघाला फलंदाजीवरती विचार करावा लागेल. फलंदाजींमधील बदल करावे लागतील आणि क्षेत्ररक्षणामध्येही तो बदल करावा लागेल. कारण 5 झेल सुटलेले क्षेत्ररक्षण करताना.